मित्रांनो, कधीकधी आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या असतात, ज्या डोळ्याने दिसतात पण मनाला पटत नाही. तुम्ही रात्रीच्या सामसूम रस्त्यावरून कधी एकट्याने प्रवास केला आहे का? जिथे दूरपर्यंत फक्त काळोख आणि भयान शांतता असते. अशाच एका प्रवासात एका अनुभवी ट्रक चालकाला, शरदला, जे अनुभवायला मिळालं ते ऐकून तुमच्या काळजात ठस होईल. ही नुसता गोष्ट नाही, हा एका रात्रीचा थरार आहे जो त्याच्या आयुष्याचा भाग बनला आणि कदाचित तुमच्याही. नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक अशी गोष्ट घेऊन आले जी तुमच्या मनात भीतीचं एक घर करून राहील. तुम्ही जर आमचे व्हिडिओ नेहमी बघता पण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन मला अशा आणखी भयानक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या कथेच्या प्रत्येक पळणावर तुम्हाला एक वेगळाच थरार अनुभवायला मिळेल. आणि हो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात, तुमच्या शहराचं नाव आणि तुमचं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. तर चला सुरू करूया आजच्या थरारक प्रवासाला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शरद आहे आणि मी गेल्या अनेक वर्षापासून ट्रक चालवतोय. हे काम दिसायला सोपं वाटतं, पण तेवढं सोपं नाही. तासनतास एकाच जागी बसून राहावं लागतं. खाण्यापिण्याचं भान राहत नाही. लांबचे प्रवास तर इतके थकवणारे असतात की विचारूच नका. त्यात पुन्हा माल वेळेत आणि सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी असते. मी प्रामुख्याने मुंबई पुणे महामार्गावर काम करतो, जो त्याच्या वळणावळणाच्या घाटांसाठी आणि काही निर्जन रस्त्यांसाठी ओळखला जातो. सुरुवातीला मी दिवसा शिफ्ट करायचो, पण नंतर मला समजलं की रात्रीच्या शिफ्टमध्ये जास्त पैसे मिळतात. मग मी रात्रीच्या शिफ्टसाठी मालकांशी बोललो आणि त्यांनी परवानगीही दिली. सुरुवातीचे काही दिवस मला खूप त्रास झाला, कारण रात्री जागून गाडी चालवण्याची मला सवय नव्हती. माझं खाण्यापिण्याचं आणि झोपण्याचं वेळापत्रक पूर्णपणे बदलून गेलं होतं. पण हळूहळू मला त्याची सवय झाली आणि एक आठवड्यानंतर मला रात्री गाडी चालवणं जास्त सोयीचं वाटायला लागलं. एकतर रात्री ट्रॅफिक कमी मिळतं आणि दुसरे म्हणजे पैसेही जास्त मिळत होते. रात्रीच्या शिफ्टमध्ये कंपनीकडून माझ्यासोबत एक मदतनीस पाठवला जायचा. माझ्यासोबत विनोद नावाचा एक तरुण मदतनीस होता. पहिल्या काही प्रवासात आमची फारशी ओळख झाली नाही, कारण जिथे माल पोचवायचा होता ती जागा जास्त दूर नव्हती. पण नंतर जसजसा वेळ गेला तसतशी आमची मैत्री वाढत गेली. विनोद स्वभावाने खूप मनमिळाऊ होता आणि त्याला मस्करी करायची सवय होती. प्रवासात तो मला वेगवेगळ्या गोष्टी आणि किस्से सांगायचा. त्याच्यामुळे माझा प्रवास खूप चांगला जायचा. पण काही दिवसापासून मी बघत होतो की विनोदची तब्येत ठीक नव्हती. तो कामात लक्ष देत नव्हता आणि चिडचिड करत होता. मी तिला एकदा म्हटलं, विनोद मित्र, काही दिवस सुट्टी घे रे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. त्यावर तो म्हणाला, शरद भाऊ, सध्या काम खूप आहे आणि मालक मला सुट्टी देणार नाही. मी त्याला समजावलं, अरे पण तब्येत ठीक नाहीये ना, चल मी बोलतो मालकांशी. आम्ही दोघे मालकांच्या केबिनमध्ये गेलो. मालकांनी विनोदची अवस्था बघितली आणि त्याला डॉक्टरांना दाखवायला सांगितलं. ते म्हणाले, तू आधी चांगल्या डॉक्टरांना दाखवून लवकर बरा होऊन ये. काही मदत लागली तर मला सांग. मग मालक माझ्याकडे वळून म्हणाले, शरद, जोपर्यंत विनोद बरा होऊन परत येत नाही तोपर्यंत माझ्याकडे तुझ्यासोबत पाठवायला दुसरा कोणी मदतनीस नाहीये. काम खूप आहे आणि सगळे आपापल्या ड्युटीवर आहेत. मी मालकांना म्हटलं, काहीच हरकत नाही मालक, मी बघून घेईन. त्यानंतर मी विनोदला त्याच्या घरी सोडून आलो आणि मी पण माझ्या घरी निघालो. पुढचे 2-3 दिवस मी रात्री एकटाच माल डिलिव्हरीसाठी जात होतो. तो मुंबई पुणे महामार्ग रात्रीच्या वेळी खूपच भयान आणि निर्जन वाटायचा. एक रात्री मी नेहमीप्रमाणे लोणावळ्याजवळच्या धाब्यावर माल भरून घेत असताना एक अनाकलनीय गोष्ट घडली, ज्याने माझ्या काचाचा ठोकाच चुकला. मी पाहिलं, विनोद माझ्या ट्रकचा समोरचा काच साफ करत होता. मला त्याला तिथे पाहून धक्काच बसला. तो इतक्या लवकर बरा होऊन कामावर परत कसा आला आणि त्याने मला कळवलंही नाही. मी त्याच्याजवळ गेलो आणि विचारलं, काय रे विनोद, इतक्या लवकर परत आलास कामावर आणि आता कशी आहे तुझी तब्येत? तो माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला, तब्येत आता एकदम मस्त आहे शरद भाऊ. तुम्ही कामावर एकटे असाल म्हणून तुम्हाला न सांगताच आलो.
तुमची मदत करण्यासाठी. मला त्याचं हे बोलणं ऐकून थोडं विचित्रच वाटलं, कारण तो एवढा आजारी होता आणि इतक्या लवकर कसा बरा होऊ शकतो. पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघून मी जास्त विचार केला नाही. मी त्याला म्हटलं, अरे वा, चला मालकांना भेटून येऊया. तुला बघून त्यांनाही आनंद होईल. सध्या काम खूप आहे आणि माणसं कमी आहेत बघ. मी त्याचा हात पकडला, पण त्याने मला थांबवलं. तो म्हणाला, शरद भाऊ, मालकांना आता कशाला सांगायचं? त्यांना तर माहीतच आहे की मी तुमच्यासोबतच असतो. आपण परत आल्यावर भेटू त्यांना. आता निघूया. त्याचं हे बोलणं ऐकून मला थोडा संशयच आला, पण मी विचार केला की कदाचित त्याला लगेच कामाला लागायचं असेल. मी त्याला म्हटलं, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मी त्याला ट्रकमध्ये बसायला सांगितलं आणि आम्ही माल डिलिव्हरीसाठी निघालो. त्या रात्री आम्हाला जिथे माल पोचवायचा होता ती जागा मुंबई पुणे महामार्गावर पनवेलजवळ बऱ्यापैकी लांब होती. तिथे पोचायला बराच वेळ लागणार होता. आम्हाला निघून जवळपास 2.5-3 तास झाले होते. मी विनोदकडे पाहिलं तो खूपच बदललेला वाटत होता. तो माझ्याशी बोलतही नव्हता. ना त्याने मला कोणताही किस्सा सांगितला, ना कोणती गोष्ट सांगितली. मी जेव्हा जेव्हा त्याच्याकडे बघायचो तेव्हा तो समोर एकटक शांतपणे बघत असायचा, पापण्याही न हलवता. तो फक्त समोरच्या रस्त्याकडे बघत होता. मला वाटलं की तब्येत बिघडल्यामुळे कदाचित तो चिडचिडा झाला असेल. मी एकदा त्याला विचारलं, ऐक ना, रेडिओ लावू का? तो फक्त समोर बघत राहिला. त्याने माझ्या बोलण्याला काहीच उत्तर दिलं नाही. मी मग स्वतःच रेडिओ चालू केला. मला जुनी गाणी ऐकण्याचा खूप छंद होता. मी रेडिओची फ्रिक्वेन्सी सेट करत होतो आणि तेवढ्यात अचानक एक भजन लागलं. त्याने एकदम माझ्याकडे पाहिलं आणि मग रेडिओकडे. मी त्याला विचारलं, काय झालं रे विनोद? तो म्हणाला, शरद भाऊ, मला ही गाणी आवडत नाहीत, बंद करा आणि गप्प ट्रक चालवत राहा. मी त्याला म्हटलं, अरे मित्रा, तूच तर म्हणायचंस की तुला गाणी ऐकायला किती आवडतात. आज काय झालं? त्याने पुन्हा समोर बघायला सुरुवात केली. मी पण गाणी बंद केली. यावेळी आम्ही ज्या रस्त्यावर होतो तो खूपच निर्जन आणि सामसूम होता. दूर दूरपर्यंत एकही गाडी दिसत नव्हती. मला वाटलं, यार, वाटलंय आज आपण चुकीचा रस्ता पकडला. तेव्हा त्याने माझ्याकडे न बघताच म्हटलं, आपण योग्य रस्त्यावर आहोत, फक्त पुढे चालवत राहा. हे बोलताना तो विचित्रपणे हसत होता. मी त्याला विचारलं, विनोद, तुला कसं माहीत की हा रस्ता योग्य आहे? तुला या रस्त्याबद्दल काही माहीत आहे का? त्याने मला काहीच उत्तर दिलं नाही. फक्त समोर बघत त्याने आपली मान होकारार्थी हलवली. मी म्हटलं, अच्छा, तर मग सांग, या रस्त्याबद्दल काय माहीत आहे तुला? तो पुन्हा हसला आणि म्हणाला, शरद भाऊ, जे काही तुम्हाला माहीत आहे ते सगळं काही मलाही या रस्त्याबद्दल माहीत आहे. त्याचं हे बोलणं मला काही समजलंच नाही. आता मला त्या रस्त्यावर खरंच भीती वाटायला लागली. जसजसा आम्ही त्या रस्त्यावर पुढे जात होतो तसा तो आणखीनच सामसूम होत चालला होता. मला वाटलं फोन करून एखाद्या दुसऱ्या ट्रकवाल्याला या रस्त्याबद्दल विचारून घ्यावं. इतका वेळ झाला, मला इथे एकही गाडी दिसली नव्हती. माझा फोन माझ्या डाव्या हाताला ठेवला होता. तो घेण्यासाठी मी ट्रकचा वेग थोडा कमी केला आणि जेव्हा मी फोन उचलत होतो तेव्हा अचानक माझी नजर विनोदच्या पायांवर पडली. त्याचे पाय काहीतरी विचित्र पद्धतीने मुरडलेले होते आणि त्यावर काही जखमा दिसत होत्या. मी हळूच माझा फोन उचलला आणि विनोदला मी हे काहीतरी पाहिलं आहे हे त्याला कळू दिलं नाही. मी फोनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर डायल केला आणि तेवढ्यात तो बोलला, पाहिलेस ना माझे पाय? आता ट्रक इथेच थांबव. त्याच्या आवाजात एक वेगळीच धार होती जी मी यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. माझ्या मनात एक भीतीची लाट संचारून गेली. मला खात्री पटली, हा विनोद नाही, माझ्यासोबत कोणीतरी दुसरंच, एक छलावा आहे जो विनोदचं रूप घेऊन बसला आहे. त्याचे पाय बघितल्यावर माझ्या मनातले सगळे संशय खरे ठरले होते. त्याच्या या विचित्र हसण्यामागे आणि शांत बसण्यामागे हेच कारण होतं. माझ्या डोक्यात हजारो विचार एका क्षणात येऊन गेले. इथे थांबलो तर माझा जीव धोक्यात येईल हे मला स्पष्ट दिसत होतं. मी ठरवलं, आता ट्रक थांबवायचं नाही. पुढे कुठेतरी एखादी वस्ती दिसेल किंवा एखादी दुसरी गाडी दिसेल तर मदत मिळेल. मी ट्रकचा वेग वाढवला. शक्य तितक्या वेगाने मी तो ट्रक चालवू लागलो. जणू काही माझा जीव वाचवण्यासाठी मी पळत होतो. माझा हा निर्णय विनोदला, म्हणजे त्या छलाव्याला, आवडला नाही. तो रागाने माझ्याकडे बघत म्हणाला, तुला माझी गोष्ट कळली नाही. मी म्हटलं, ट्रक थांबव तर थांबव. त्याचे डोळे आता लाल भडक झाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक राग दिसत होता. मी घाबरून नकारात्मक मान हलवली. माझ्या मनात
फक्त एकच विचार होता, कुठून तरी या ठिकाणाहून बाहेर पडायचं. तेवढ्यात त्या छलाव्याचे ओठ वरच्या दिशेने विचित्रपणे मुरटले. त्याचे डोळे अधिकच लाल झाले आणि त्याच्या रागाची तीव्रता इतकी वाढली की मला ते सहन होईना. माझ्या डोळ्यासमोरच त्याचं शरीर मोठं होऊ लागलं. त्याचे खांदे रुंद झाले आणि त्याची उंची वाढत गेली. काही क्षणातच तो त्याच्या खऱ्या रौद्र रूपात आला आणि एक भयावह हसू त्याच्या चेहऱ्यावर पसरले. ते हसू ऐकून माझ्या काळजाचं पाणी झालं. माझ्या हातातून स्टेअरिंग व्हील सुटत होतं. माझे हात थरथरू लागले होते. भीतीमुळे माझं शरीर साथ देत नव्हतं. मला काही सुचत नव्हतं. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. मी पूर्णपणे हतबल झालो होतो. थरथरत्या हाताने मी स्टेअरिंग व्हील सांभाळू शकलो नाही. ट्रक माझ्या नियंत्रणाबाहेर गेला. तो रस्त्याच्या कडेला उतरला आणि एका मोठ्या झाडाला जोरदार धडकला. एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर माझ्या कानावर फक्त भयान शांतता पसरली. मला काही कळायच्या आतच माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो. बेशुद्ध अवस्थेतून जेव्हा मी जागा झालो तेव्हा डोळ्यांवर प्रकाशाचा एक अस्पष्ट किरण पडला. हळूहळू मी डोळे उघडले. मला जाणवलं की मी एका वेगळ्याच खोलीत आहे. मी कुठे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतच असताना मला कळलं की मी पुणे येथील एका रुग्णालयात आहे. माझ्या आजूबाजूला काही लोक उभे होते. त्यात माझे मालक होते, माझे कुटुंबीय होते आणि काही डॉक्टर व नर्सही होत्या. मालक माझ्या जवळ आले आणि त्यांनी विचारलं, शरद, हे सगळं कसं झालं? तू इथे कसा? मी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. विनोद सोबत काय झालं, त्याने कसं अचानक रूप बदललं आणि ट्रकचा अपघात कसा झाला हे सगळं मी त्यांना सविस्तर सांगितलं. माझी गोष्ट ऐकून मालकांना खूप आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, जर तो विनोद नव्हता तर मग कोण होता आणि अपघातानंतर तो कुठे गायब झाला? त्यांनी लगेच विनोदच्या मोबाईलवर फोन लावला. मालक माझ्यासमोरच विनोदशी बोलत होते आणि विनोदने त्यांना सांगितलं की तो तर अजूनही घरीच आहे आणि त्याची तब्येत आता थोडी बरी आहे. हे ऐकून माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. जर विनोद घरी असेल तर माझ्यासोबत ट्रकवर कोण होतं? मी तिथे उभ्या असलेल्या लोकांना विचारलं, मी इथे कसा आलो? तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका माणसाने मला सांगितलं की तो त्याच रस्त्याने जात होता. त्याने पाहिलं की माझा ट्रक एका मोठ्या झाडाला धडकलेला होता आणि मी त्या ट्रकच्या आत रक्ताच्या थारोळ्यात पडलो होतो. त्या दयाळू माणसाने मला उचलून त्याच्या गाडीतून रुग्णालयात आणले. त्याने रस्त्यात पोलिसांनाही याबद्दल माहिती दिली होती. पोलिसांनी ट्रकचे डिटेल्स काढले आणि माझ्या मालकांना फोन केला. त्यानंतर मालकाने माझ्या घरच्यांना कळवलं आणि ते सर्वजण इथे आले. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता की तो छलावा कोण होता आणि तो माझ्या मागे का लागला होता. जवळपास 3 आठवडे मी घरी अंथरुणावर पडून होतो. एक दिवस विनोद मला भेटायला आला. तो आता पूर्णपणे बरा झालेला होता. त्याने मला सांगितलं की जिथे माझा अपघात झाला त्या जागेबद्दल लोक सांगतात की तिथे एक छलावा आहे जो रात्रीच्या वेळी एकट्या प्रवाशांना आपला शिकार बनवतो. त्यांना मारून त्यांच्या आत्म्यांना तो आपल्यासोबत घेऊन जातो. मी खूप नशीबवान होतो की त्या रात्री मी वाचलो. या घटनेनंतर मी अनेक महिने ट्रक चालवू शकलो नाही. पूर्णपणे ठीक व्हायला मला खूप वेळ लागला. जेव्हा मी पुन्हा ट्रक चालवायला सुरुवात केली तेव्हा मी फक्त दिवसात चालवत होतो. माझ्या घरच्यांनी मला रात्री ट्रक चालवण्यास स्पष्ट मनाई केली होती आणि खरं सांगायचं तर माझ्या मनात ही ती भीती कायम होती. आता मी अशा निर्जन आणि सामसूम रस्त्यावरून जाणं टाळत होतो आणि नेहमी कोणाला तरी माझ्यासोबत घेऊनच जात होतो. ट्रक चालवणं खरंच सोपं काम नाही. जे कोणी रात्री माल डिलिव्हरी करतात त्या सगळ्यांना माझा सलाम. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आणखी कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. तर प्रथम त्यांची नावे घेऊयात. पहिले म्हणजे प्रियांका मोरे, वडोदरा, गुजरातहून. महादेव बोईते यांनी गावाचे नाव नाही सांगितले. संगीत ठोले यांनीही आपल्या गावाचं नाव नाही सांगितलं. तृप्ती धनावडे, मुंबईहून. स्नेहा जाधव, मुर्दाबादहून. पंकज शिर्के यांनीही गावाचं नाव नाही सांगितलं. वर्षा गुरुंबडे, नाशिकहून. तर मित्रांनो, ही त्या लोकांची नावे होती ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट केली आणि आम्हाला सांगितले की ते आमच्या कथा कुठून ऐकतात आणि त्यांना आमची कथा कशी आवडली. यासोबतच जर कोणाचे नाव वगळले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यांचे नाव येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतले जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.